नित्य स्वामी दर्शन 10 जुलै. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री रामोपासक सीतारामपंत नेने अक्कलकोट जवळच्या गारोडे नावाच्या गावात राहत होते. त्यांना फक्त एकच ध्यास होता की श्री रामाचे दर्शन व्हावे, म्हणून ते श्री रामाची अथकपणे उपासना करायचे. श्रीराम जय राम जय जय राम ह्या त्रयोदशाक्षरी मंत्राचा 13 कोटींचा जप त्यांनी पूर्ण केला होता. त्यांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली होती. स्वामी दत्तात्रयांचे अवतार आहेत हे त्यांनी ऐकले होते. सीतारामपंतांच्या मनात यायचे की श्रीरामाचे दर्शन व्हावे, परंतु त्यांना ते दर्शन काही झाले नाही. निदान श्री दत्तावतारी स्वामींचे तरी दर्शन घेऊया म्हणून सीतारामपंत विलक्षण भक्तिभावाने अक्कलकोटात आले. स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसले होते. स्वामींचे अपूर्व तेज पाहून सीतारामपंत भारावून गेले. स्वामींच्या पाठीमागे एक गाय उभी होती. तेजाचे चक्र गरागरा फिरत होते. ते तेजस्वी रूप पाहून सीतारामपंत आनंदाने अक्षरशः नाचायला लागले. ज्या श्रीरामदर्शनाची आपण आजपर्यंत वाट पाहिली होती, त्या श्रीरामाचे साक्षात दर्शन झाले. हा हर्ष सीतारामपंतांच्या मनात मावेना. ते धावत धावत आले आणि स्वामींच्या चरणांवर एकदम कोसळले. स्वामींचे चरण हृदयाशी घट्ट धरून हर्षातिशयाने म्हणू लागले, माझा श्रीराम मला आज भेटला. किती प्रतीक्षा केली, जपात आयुष्य झोकून दिले. श्रीरामा, तुझे आज सुंदर दर्शन झाले. माझे आयुष्य कृतार्थ झाले. स्वामींनी सीतारामपंतांना हलकेच उठवले, छातीशी घट्ट धरले. त्यांनी सीतारामपंतांना म्हटले, इच्छा पूर्ण झाली ना? तेव्हा सीतारामपंतांनी स्वामींकडे पाहिले. स्वामींच्या जागी त्यांना प्रत्यक्ष श्रीराम दिसले. श्रीरामपंत म्हणाले, स्वामी, माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. तुम्हीच परब्रह्म आहात. ह्या चरणांची सेवा करीतच मी आता माझे आयुष्य काढणार. आपण मजवर कृपा करावी. सीतारामपंत अक्कलकोटातच राहिले. त्या दिव्य क्षणापासून त्यांनी पूर्ण मौन पाळले. माधुकरी मागून त्यांचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा. स्वामींनी 2 घास खाल्ले की मग आपण 2 घास खायचे. श्रीरामाची उपासना करीत स्वामी स्मरणातच राहायचे हा त्यांचा संकल्प होता. एक दिवस पहाटे स्वामींनी सीतारामपंतांना पुन्हा श्रीराम रूपात स्वप्नदर्शन दिले. त्यांचे मन केवळ ज्ञानोत्तर भक्तीने पूर्ण भरून टाकले आणि त्यांना सांगितले की तुझी उपासना पूर्ण झाली. तुला साक्षात्कार झाला. उर्वरित आयुष्य तू पुन्हा तुझ्या गावातल्या श्रीरामाच्या देवळात बसून केवळ चिंतनात राहा. माझे तुला आशीर्वाद आहेत. सीतारामपंत जागे झाले तर स्वामी समोर उभे होते. त्यांचा आनंद गगनात मावेना. श्री गुरुदेव दत्त. स्वामी विचार, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन हा उपासना मार्गातला सर्वश्रेष्ठ अनुभव असतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. अखंड नामस्मरणाची ती साक्षात्कारी फलश्रुती असते. नामस्मरण असे काही फुलून आलेले असते की अवघे अस्तित्व नामाने भारले जाते. देहभान हरपून जाते. केवळ परब्रह्म भेटावे म्हणून संपूर्ण आयुष्य तोलून धरणाऱ्या परमभक्ताची दर्शनाची इच्छा भगवंत नेहमीच पूर्ण करतो. हे लक्षात ठेवा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.